नमस्कार, मी राजश्री. मी तुमचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये. फिश फ्राय म्हटलं की तो वरून स्पायसी आणि कुरकुरीत असला पाहिजे, पण आतून मात्र पनीरसारखा एकदम सॉफ्ट असला पाहिजे, तरच तो फिश फ्राय खाण्यात खरी मजा येते. खरं तर फिश फ्राय करणं अगदी सोपं आहे. खूप कमी मसाल्यांमध्ये तयार होणारा हा फिश फ्राय आहे. पण तो वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होण्यासाठी काय टिप्स फॉलो करायच्या ते आपण बघूया. इथे मी मध्यम आकाराच्या सुरमईचे तुकडे घेतलेले आहेत. ही सुरमई साधारण 1 किलो आहे. इथे मी सुरमईचे तुकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता यावर घालूयात हळद अशी पसरवून टाकायची आहे, जेणेकरून माशांच्या तुकड्यांना व्यवस्थित लागली जाईल. इथे मी 1 चमचा हळद घेतलेली आहे. आता इथे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. तेही मी हळद जशी पसरवली आहे तसंच मीठही पसरवून घ्यायचं आहे. इथे मी अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे. त्यानंतर आपल्याला 1 चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि तोही माशांच्या तुकड्यावरती पसरवून घ्यायचा आहे. लिंबाच्या रसामुळे माशाचा जो उग्र वास असतो तो खूप कमी होतो. तर हा लिंबाचा रस, हळद आणि मीठ माशांना व्यवस्थित दोन्ही बाजूने लावून घ्यायचा आहे. हातानेच दोन्ही बाजूंनी लावून घ्यायचा आहे. आता इथे माझे सगळे मसाले लावून झालेले आहेत. आपण हे मासे अर्ध्या तासासाठी मुरवण्यासाठी ठेवूया. आता इथे मी दुसरा एक मसाला बनवण्यासाठी घेतला आहे. त्यामध्ये मी हळद, धनेपूड आणि आपलं जे लाल तिखट असतं घरगुती ते घेतलेलं आहे. त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. ह्या मिश्रणाची आपल्याला पेस्ट करायची आहे, त्यामुळे मी ह्याच्यात 1 चमचा तेल ओतून मिक्स करून घेणार आहे. जर का मिश्रण खूप कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्याच्यात थोडंसं पाणी घालून चांगलं मिक्स करून घेऊ शकता. आता हा आपला मसाला तयार झालेला आहे. ह्या मसाल्याचं टेक्स्चर साधारण ह्या पद्धतीने असायला पाहिजे. आता आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचा आहे 2 वाटी रवा. रवा ताटामध्ये पसरवून घेऊन त्यामध्ये लाल तिखट, हळद, धनेपूड आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. लक्षात ठेवा, इथे आपल्याला खूप कमी मसाले वापरायचे आहेत, कारण आपण जो आधी मसाला बनवलेला आहे त्यामध्ये हे सर्व मसाले वापरलेले आहेत. अर्ध्या तासानंतर आपली सुरमई देखील हळद, मीठ आणि लिंबाच्या रसामध्ये चांगली मुरलेली आहे. आपण जो मसाला बनवला होता तो आता सगळ्या सुरमईच्या तुकड्यांना लावून घ्यायचा आहे. मसाला खूप कमी पण लावायचा नाही आणि खूप जास्त पण लावायचा नाही. इथे मी मसाला साधारण अर्धा चमचा एका बाजूला आणि अर्धा चमचा दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने लावून घेते. तुम्ही जर का इथे मसाला खूप जास्त वापरला ना तर मच्छी कडक होत नाही, सॉफ्ट पडते आणि मच्छी खाताना सगळा मसालाच लागतो. इथे मी दुसऱ्या बाजूने पण मसाला लावून घेते. मसाला व्यवस्थित सगळीकडे लागला गेला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण माशांच्या ज्या कडा असतात ना त्याला मसाला लावत नाही, तर माशांच्या कड्याला पण व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे, म्हणजे मासा खाताना माशाच्या कडा तोंडामध्ये कडवट लागणार नाहीत. आता हा नॉनस्टिकचा तवा आहे जो मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तुम्ही कोणताही तवा मासे फ्राय करण्यासाठी वापरू शकता. मासे फ्राय करण्यापूर्वी आपण जे रव्याचं मिश्रण केलं होतं त्यामध्ये मासे बुडवून त्याचं व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला. आता इथे सुरुवातीला 2 किंवा 3च माशांना कोटिंग करून घ्यायचं आहे. एकदम सगळ्या माशांना कोटिंग करायचं नाही, नाहीतर मग रवा माशाच्या आतमध्ये जाऊन मासा नरम पडतो. इथे मी जो नॉनस्टिकचा तवा गरम करण्यासाठी ठेवला होता त्यामध्ये 1 ते 2 चमचा तेल ओतून घेणार आहे. हा नॉनस्टिकचा तवा असल्यामुळे ह्या तव्यामध्ये जास्त तेल लागत नाही. तेल गरम झालंय का हे चेक करून घेऊन आपण मच्छी फ्राय करण्यासाठी घ्यायची आहे. आता इथे तव्यातलं तेल गरम झालेलं आहे. लक्षात ठेवा, तेल हे मध्यम आचेवरतीच गरम करायचं आहे. आता आपण हे रव्याच्या मिश्रणामध्ये कोटिंग केलेला फिश
फ्राय करण्यासाठी तव्यात ठेवूया. मी इथे 2च सुरमईचे तुकडे फ्राय करण्यासाठी ठेवलेले आहेत, जेणेकरून सुरमई ही व्यवस्थित फ्राय होईल. तर आता माशांचे तुकडे फ्राय करताना नेहमी मध्यम आचेवरती फ्राय करायचे. गॅस खूप कमीही ठेवायचा नाही आणि खूप मोठाही ठेवायचा नाही. आणि एकाच वेळी एक बाजू पूर्ण फ्राय न करता 2-2, 3-3 मिनिटाच्या अंतरावरती दोन्ही बाजू फ्राय करून घ्यायच्या आहे. मी इथे 1 मिनिटानंतर सुरमई पलटून घेतली आहे. आता परत दुसऱ्या बाजूने आपण 1 ते 2 मिनटं सुरमई फ्राय करूया. इथे मला तुम्हाला एक टिप द्यायची. तवा किंवा पॅन छान गरम झाला की मगच त्यामध्ये तेल ओतायचे. त्यामुळे काय होतं तर मासे तेल कमी शोषतात. तर आता परत एकदा उलटून आपण सुरमईची दुसरी बाजू फ्राय करून घेऊया. एकाच वेळी ह्याला संपूर्ण फ्राय न करता 2-2 मिनिटांनी उलटून ह्याला फ्राय करायचं आहे. आता इथे बघू शकता सुरमई लाल रंग येईपर्यंत फ्राय करून झालेली. ही फ्राय झालेली सुरमई एका ताटामध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला सगळी सुरमई फ्राय करून घ्यायची आहे. इथे बघू शकता आपली सगळी सुरमई फ्राय करून झाली आहे. आता आपली वरून स्पायसी, कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी सुरमई खाण्यासाठी तयार आहे.